तर आपला आजच्या लेक्चरचा पॉइंट आहे फोटोसिंथेसिस. आपल्याला माहिती आहे की फोटोसिंथेसिस प्लांट्समध्ये फाउंड होतं. फक्त प्लांट्समध्येच नाही तर बॅक्टेरियामध्ये सुद्धा फोटोसिंथेसिस प्रोसेस होते. तर फोटोसिंथेसिस म्हणजे काय? तर फोटोसिंथेसिस इज द प्रोसेस युज्ड बाय प्लांट्स और बॅक्टेरिया टू मेक देअर ओन फूड. म्हणजे स्वतःचं फूड तयार करण्यासाठी ही फोटोसिंथेसिस प्रोसेस यूज केली जाते. तर फोटोसिंथेसिस प्रोसेसची एक डेफिनेशन आहे. दिस डेफिनेशन कशी आहे ते सांगते तुम्हाला. तर इट इज डिफाइंड ॲज photosynthesis is defined as the process by which plant can convert light energy to the chemical energy, and this energy is stored in the form of sugar or carbohydrates. ठीक आहे, शुगर किंवा कार्बोहायड्रेट्सच्या फॉर्म मध्ये स्टोअर केली जाते. यालाच म्हटलं जातं फोटोसिंथेसिस. तर फोटोसिंथेसिस म्हणजे काय? तर द प्रोसेस बाय विच लाईट एनर्जी कॅन बी कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी अँड विच इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ शुगर और कार्बोहायड्रेट. म्हणजेच काय? तर लाईट एनर्जी पासून त्याचं काय फूड तयार केले, शुगर तयार केले किंवा कार्बोहायड्रेट फॉर्म झाले. ठीक आहे, मग याची जनरल रिॲक्शन आहे. मी तुम्हाला मगाशी जेव्हा क्लोरोफिलचं लेक्चर तुम्हाला क्लोरोफिलच्या लेक्चरमध्ये तुम्ही पाहिलं असेल की त्याच्यामध्ये आपण रिॲक्शन बघितली की क्लोरोफिलचा रोल काय आहे फोटोसिंथेसिसमध्ये. तर क्लोरोफिल काय करतं? H2O मॉलिक्यूल कंबाईन विथ CO2 मॉलिक्यूल, क्लोरोफिल इन प्रेझेन्स ऑफ लाईट याचं कन्वर्जन कशामध्ये करते? तर कार्बोहायड्रेट्समध्ये. C6 फर्स्टली आपण इन जनरल लिहूया, CHO आणि प्लस O2. Suppose it is a x number of H2O molecule, x number of CO2 molecule, then it is converted into x number of carbohydrates and x number of oxygen molecule. आता ह्या ज्या रिॲक्शनचा बाय प्रोडक्ट हा काय आहे? तर ऑक्सिजन आहे. ठीक आहे, ही इन जनरल रिॲक्शन लिहिली आपण फोटोसिंथेसिसची. पण आपल्याला माहिती आहे की ऍक्च्युअल रिॲक्शन कशी असते. तर ऍक्च्युअल रिॲक्शन मध्ये आपण 6 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर घेतो, देन 6 मॉलिक्युल्स ऑफ CO2 in presence of chlorophyll and light can be converted into carbohydrates. तर शुगरचा फॉर्म्युला माहिती आहे, C6H12O6 आणि त्यासोबतच 6 मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन सुद्धा या रिॲक्शन मध्ये फॉर्म होत आहेत. दिस इज द फोटोसिंथेसिस रिॲक्शन. ठीक आहे, आता हे सिंपल होतं की आपल्याला माहिती फोटोसिंथेसिस काय आहे, त्याची जनरल रिॲक्शन हे पण माहिती आहे. हे सिंपल आहे. याच्यानंतर आता ह्याचं रिॲक्शन मेकॅनिझम बघायचंय जे की थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. ठीक आहे, आणि मोस्ट इम्पॉर्टंट सुद्धा आहे फोटोसिंथेसिसचं रिॲक्शन मेकॅनिझम. ॲज वी नो देर आर टू टाइप्स ऑफ फोटोसिंथेटिक सिस्टीम. देर आर टू फोटोसिंथेटिक सिस्टीम्स present in photosynthesis process. दोन फोटोसिंथेटिक सिस्टीम्स आहेत. त्या कोणत्या? तर याच्यामध्ये वन ऑफ द फोटोसिस्टीम फर्स्ट अँड देन फोटोसिस्टीम सेकंड, ह्या दोन फोटोसिंथेटिक सिस्टीम प्रेझेंट आहेत याच्या रिॲक्शन मेकॅनिझम मध्ये. मग याच्यामध्ये जी फोटोसिस्टीम फर्स्ट आहे, ही फोटोसिस्टीम फर्स्ट काय करते की इट युजेस द क्लोरोफिल A1 and this photosystem second uses chlorophyll B2. ठीक आहे, तर नंबरवरूनच फोटोसिस्टीम 1 म्हटलंय म्हणून क्लोरोफिल A1 म्हटलंय. देन फोटोसिस्टीम सेकंड आहे, इथं क्लोरोफिल एच आहे, सॉरी इथं क्लोरोफिल ए आहे, क्लोरोफिल A2. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये फोटोसिस्टीम 1 मध्ये रिॲक्शन सेंटर काय असेल? क्लोरोफिल A1. याच्यामध्ये रिॲक्शन सेंटर असेल क्लोरोफिल A2. ठीक आहे, तर आता हे बघितलं की फोटोसिस्टीम 1 आहे, 2 आहे. मग ह्या दोन्ही फोटोसिस्टीमच्या फर्स्ट आणि सेकंडच्या डिफरंट रिॲक्शन्स आहेत. मग याच्यामध्ये हे जे क्लोरोफिल प्रेझेंट आहे, या क्लोरोफिलला म्हटलं जातं लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स. लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स म्हणजेच काय? तर हे क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल A1 आणि क्लोरोफिल A2 हे काय करतात? तर लाईट एनर्जी ऍब्सॉर्ब करतात फ्रॉम दी सनलाईट अँड देन ट्रान्सफर करतात इलेक्ट्रॉन टू दी सिस्टीम. सिस्टीमला त्याची रिॲक्शन मेकॅनिझम आहे, त्या रिॲक्शन मध्ये इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर करण्याचं काम कोण करतात? तर क्लोरोफिल A1 अँड क्लोरोफिल A2. ठीक आहे, हे झालं जनरल. आपल्या रिॲक्शन मेकॅनिझम मध्ये काय काय आहे ते फक्त बघितलं. यानंतर आपण ऍक्च्युअल रिॲक्शन मेकॅनिझम कसं आहे, कसे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतात फ्रॉम दी क्लोरोफिल टू दी अनदर मॉलिक्यूल. ठीक आहे, ते बघूया.
ठीक आहे, तर रिॲक्शन मेकॅनिझम मी ड्रॉ करते. आता फर्स्टली तुम्हाला मी MSc फर्स्ट इयर मध्ये शिकवलंय रिॲक्शन मेकॅनिझम. ठीक आहे, तर माहिती आहे आपल्याला इथं फर्स्टली एक जसं मगाशी सांगितलं एक फोटो सिस्टीम सेकंड फर्स्ट आहे आणि देन फोटो सिस्टीम सेकंड. आता फोटो सिस्टीम फर्स्ट पहिले लिहिलं नाही, पहिले आपण फोटो सिस्टीम सेकंड घेतोय. मग इथं क्लोरोफिल ए सेकंड हे असेल रिॲक्शन सेंटर और इट इज कॉल्ड एज लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स. क्लोरोफिल ए सेकंड. आता हे जे क्लोरोफिल ए सेकंड आहे याच्यापासून देन काय होतं, या क्लोरोफिल ए सेकंडलाच P680 असंही म्हटलं जातं. P680 म्हणजेच काय, तर 680 नॅनोमीटर वेव्हलेंथची लाईट आहे. 680 नॅनोमीटरची लाईट आहे म्हणजे hν ही ऍब्सॉर्ब केली जाते बाय क्लोरोफिल ए. अँड देन काय होतं, तर लाईट एनर्जी ऍब्सॉर्ब केल्यामुळे क्लोरोफिल ए मधल्या इलेक्ट्रॉनचं एक्सायटेशन होतं आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतोय टू दिस सेंटर. आणि इन दिस सेंटर ते फिओफायटीन इज प्रेझेंट. ठीक आहे, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतोय टू दी फिओफायटीन. फिओफायटीन मॉलिक्युलला इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतो. मग काय होतंय, तर आता हे क्लोरोफिल ए आहे त्याने लाईट एनर्जी ऍब्सॉर्ब केली. किती वेव्हलेंथची, 680 नॅनोमीटरची लाईट एनर्जी ऍब्सॉर्ब केली. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केलाय टू दी फिओफायटीन. आता इथे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झाला म्हणजे याच्याकडे एक पॉझिटिव्ह चार्ज येईल. ठीक आहे, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झालाय म्हणजे इथं काय होईल, एक पॉझिटिव्ह चार्ज येईल म्हणजे ह्याच्याकडे एक वॅकन्सी क्रिएट होईल. मग काय होतं, तर हा क्लोरोफिल काय करतोय, क्लोरोफिल एका Mn सेकंड पासून इलेक्ट्रॉन गेन करतोय. म्हणजे एक Mn कंटेनिंग कॉम्प्लेक्स असेल त्या Mn पासून एक इलेक्ट्रॉन गेन करतोय. इलेक्ट्रॉन गेन केला, ह्या Mn ने इलेक्ट्रॉन लॉस केला म्हणजे Mn ची ऑक्सिडेशन स्टेट किती होईल इथं, +3 होईल का. ठीक आहे, Mn ची +3 मध्ये जाते. आता Mn +3 मध्ये गेला म्हणजे अनस्टेबल म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट काय झाली, इन्क्रीज झाली. ह्याने एक इलेक्ट्रॉन लॉस केला म्हणून ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीज झाली. देन नंतर काय होतं, इन द नेक्स्ट स्टेज हा जो Mn आहे हा Mn काय करतो, इलेक्ट्रॉन ऍब्सॉर्ब करतो फ्रॉम दी 2 वॉटर मॉलिक्यूल. हा Mn काय करेल, इलेक्ट्रॉन ऍब्सॉर्ब करेल फ्रॉम दी 2 वॉटर मॉलिक्यूल. म्हणजे वॉटर मॉलिक्यूल मध्ये इलेक्ट्रॉन ऍब्सॉर्ब केला म्हणजे Mn+3 चा कन्वर्जन कशामध्ये होईल, Mn+2 मध्ये. आणि at this time the H2O can be converted into O2 प्लस 4 प्रोटॉन. इथं 2 मॉलिक्युल्स ऑफ O2 फॉर्म होतात आणि त्यासोबतच 4 प्रोटॉन मॉलिक्युल्स सुद्धा फॉर्म होत आहेत. ठीक आहे, आता हे तर कळलं. फर्स्टली क्लोरोफिल इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केलं टू दी फिओफायटीन. देन इथं वॅकन्सी क्रिएट झाली. देन ह्या क्लोरोफिलने अगेन इलेक्ट्रॉन गेन केला फ्रॉम Mn2 पासून इलेक्ट्रॉन गेन केल्यामुळे Mn2 चं कन्वर्जन कशामध्ये झालं, Mn3 मध्ये. देन Mn3 चं अगेन Mn2 मध्ये कन्वर्जन होते बाय गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम 2 वॉटर मॉलिक्युल्स. आणि वॉटर मॉलिक्युलचा ठीक आहे, फिओफायटीन कडे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाला. देन फिओफायटीन मधून नंतर देन इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतोय टू दी QaFeQb. आता हे आणखी एक मॉलिक्यूल आहे, आयर्न कंटेनिंग मॉलिक्यूल आहे, याच्यामध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतोय. देन QaFeQb इथून अगेन इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतोय टू दी प्लास्टोक्विनोन. इथं तुम्हाला रिॲक्शन म्हणजे इलेक्ट्रॉन कसे ट्रान्सफर होतात ते काही सांगायचं नाहीये, तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं की इलेक्ट्रॉन इज ट्रान्सफर्ड फ्रॉम क्लोरोफिल to the phiophytin. Then after phiophytin it is transferred to QaFeQb which is iron containing molecule, then transferred to the plastoquinone. Then in the next stage electron transferred to the Reseq protein. Reseq म्हणजे आपल्याला माहिती आहे की आयर्न सल्फर प्रोटीनलाच रिसेक प्रोटीन म्हणतात. आता हे जे रिसेक प्रोटीन आहे याच्यामध्ये फर्स्टली Fe थर्ड मध्ये असतो. Feची ऑक्सिडेशन स्टेट +3 आहे इनिशियली. देन हा Fe3 मध्ये इथं काय होतंय तर प्लास्टोक्विनोन पासून इलेक्ट्रॉन गेन केला जातोय बाय Fe थर्ड. आणि Fe थर्डने इलेक्ट्रॉन गेन केल्यामुळे Fe थर्डचं कन्वर्जन कशामध्ये होतंय, Fe2 मध्ये होईल. देन Fe2 मध्ये गेल्यानंतर अगेन इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतोय टू द नेक्स्ट मॉलिक्यूल विच इज ऑफ अ सायटोक्रोम F. आता
Fe2 ने इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केला सायटोक्रोम F ला, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केल्यामुळे Fe2 चं कन्वर्जन कशामध्ये होईल? Fe3 मध्ये होईल. ठीक आहे. सायटोक्रोम F मध्ये सुद्धा Fe+3 मध्ये लिहायचा आहे, एक Fe+2 मध्ये लिहायचा आहे. असं का लिहितोय आपण? कारण इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झालाय, इथून रिसेक्ट प्रोटीन पासून अगेन इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होईल टू दी Fe2 ने इलेक्ट्रॉन गेन केला, इलेक्ट्रॉन ठीक आहे. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतोय फ्रॉम रिसेक्ट प्रोटीन टू दी सायटोक्रोम F. सायटोक्रोम F मध्ये हा ट्रान्सफर झाला, इलेक्ट्रॉन गेन केला जातोय बाय Fe3 इलेक्ट्रॉन गेन करेल, देन Fe3 चं कन्वर्जन कशामध्ये होईल? Fe+2 मध्ये होईल. ठीक आहे. देन अगेन इलेक्ट्रॉन ट्रान्सफर टू दी प्लास्टोसायनिन. प्लास्टोसायनिन मध्ये माहिती आपल्याला कॉपर प्रेझेंट असतो, कॉपर. ठीक आहे. मग याच्यामध्ये कॉपर 1 चं कन्वर्जन कशामध्ये होत आहे? कॉपर 2 मध्ये. फर्स्टली इनिशियली इलेक्ट्रॉन गेन कोण करेल? कॉपर 2+ स्टेट मधला. देन कॉपर 2+ ने इलेक्ट्रॉन गेन केल्यामुळे कॉपर 2+ चं कन्वर्जन कशामध्ये होते? कॉपर +1 मध्ये. अँड फायनली दिस इलेक्ट्रॉन गोज टू अनदर क्लोरोफिल मॉलिक्यूल विच इज ऑफ ए क्लोरोफिल A1. क्लोरोफिल A1 कडे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतोय फायनली. आता हे जे हा जो पाथ लिहिला आपण क्लोरोफिल A सेकंड पासून क्लोरोफिल फर्स्ट पर्यंत, या पूर्ण पाथला म्हटलं जातं फोटोसिस्टीम सेकंड. आता ही फोटोसिस्टीम सेकंड संपली, आता इथून पुढे फोटोसिस्टीम फर्स्ट स्टार्ट होतीये. आता फोटोसिस्टीम फर्स्ट मध्ये काय होतं? इथे जसं क्लोरोफिल A सेकंडनी काय केलं? P680 नॅनोमीटर वेव्हलेंथची एक लाईट ऍब्सॉर्ब केली. काय केली? 680 नॅनोमीटरची वेव्हलेंथची लाईट ऍब्सॉर्ब केली आणि इलेक्ट्रॉनचं एक्सायटेशन केलं. इथं पण तसंच होणार आहे. इथं P700 नॅनोमीटरची वेव्हलेंथ क्लोरोफिल काय करते? ऍब्सॉर्ब करते आणि ह्या 6 स्टेप मधून जो इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झालाय टू दी क्लोरोफिल A, तो इलेक्ट्रॉनचं एक्सायटेशन होतं अँड दिस इलेक्ट्रॉन गोज टू दी अनदर रिसेप्टर मॉलिक्यूल. अनदर रिसेप्टर कडे जातो विच इज ऑफ ए फोटोसिस्टीम फर्स्ट. ठीक आहे. रिसेप्टर कडे गेला, तिथून अगेन इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतोय टू दी आयर्न सल्फर सेंटर. ठीक आहे. आयर्न सल्फर प्रोटीन कडे जाईल. इथे जसं Fe2 Fe3 मध्ये कन्वर्जन होतं, सेम इथं पण Fe2 Fe3. देन इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतोय टू द फेरिडॉक्सिन. ठीक आहे. अगेन इथं Fe3 Fe2 and then finally it is transferred to NADPH. and NADPH चं कन्वर्जन कशामध्ये होत आहे? NADP+. ठीक आहे. इथं फेरिडॉक्सिन पासून इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होते टू द NADP आणि NADPH मध्ये कडे ट्रान्सफर होतं आणि NADPH चं कन्वर्जन कशामध्ये होतंय? तर NADP+ मध्ये. अँड शेवटी हा जो इलेक्ट्रॉन आहे, इलेक्ट्रॉन कॅन. ठीक आहे. आणि शेवटी फायनली इलेक्ट्रॉन गेन केला जातोय बाय CO2 आणि CO2 चं कन्वर्जन कशामध्ये होतंय? CH2OX. CH2OX म्हणजेच काय? तर कार्बोहायड्रेट. ठीक आहे. CH2O ला X लाच काय म्हटलं जातं? कार्बोहायड्रेट म्हटलं जातं. तर फायनली CO2 चं कन्वर्जन कशामध्ये झालं? कार्बोहायड्रेट मध्ये झालं. आता याच्यामध्ये ह्या ज्या स्टेप लिहिल्या, ह्या ज्या 6 स्टेप लिहिल्या, या 6 स्टेप मध्ये काय होतंय? तर 2 ADP मॉलिक्यूलचं कन्वर्जन कशामध्ये होत आहे? 2 ATP मध्ये होतं. कशामध्ये होत आहे? तर 2 ADP मॉलिक्यूलचं कन्वर्जन 2 ATP मध्ये होत आहे. आणि या स्टेजला CO2 मॉलिक्यूलचं कन्वर्जन कशामध्ये झालंय? तर कार्बोहायड्रेट मध्ये झालंय. ठीक आहे. दिस इज द ओव्हरऑल इलेक्ट्रॉन फ्लो in photosystem first and photosystem second. फर्स्ट अँड फोटोसिस्टीम सेकंड. ठीक आहे. म्हणजे आपण फक्त याच्यामध्ये बघितलं की इलेक्ट्रॉन कुठे ट्रान्सफर झाला. ठीक आहे. मग तुम्ही हे जे मेकॅनिझम एक्सप्लेन करताना सगळ्यात फर्स्टली इनिशियली काय सांगणार? इनिशियली फर्स्ट एक रिएक्शन सेंटर आहे,
विच इज हॅव्हिंग क्लोरोफिल ए सेकंड. ठीक आहे. तर मग हे रिएक्शन मेकॅनिझम एक्सप्लेन करताना दोन पार्ट मध्ये एक्सप्लेन करायचं. फर्स्टली ही सायकल ड्रॉ करायची, त्याच्यानंतर फर्स्टली फोटोसिस्टम सेकंड लिहायची आणि देन फोटोसिस्टम फर्स्ट लिहायची. ठीक आहे. तर फोटोसिस्टम सेकंड एक्सप्लेन करताना तुम्ही काय सांगणार, तर फर्स्टली दिस फोटोसिस्टम सेकंड युजेस द क्लोरोफिल ए सेकंड. याच्यामध्ये काय केलंय, इट युजेस क्लोरोफिल ए सेकंड विच इज हॅव्हिंग मॅक्झिमा ॲट 680 नॅनोमीटर. विच इज हॅव्हिंग मॅक्झिमा ॲट 680 नॅनोमीटर म्हणजेच काय, 680 नॅनोमीटरची लाईट ऍब्सॉर्ब केली आहे. देन विच इज ऑफ ए लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स. ठीक आहे. देन दिस क्लोरोफिल ए कॅन ट्रान्सफर इलेक्ट्रॉन और कॅन एक्साइट इलेक्ट्रॉन अँड ट्रान्सफर टू फिओफायटीन. याच्यामध्ये काय झालं, इलेक्ट्रॉन्स एक्सायटेशन झालं अँड ट्रान्सफर टू फिओफायटीन. ठीक आहे. ड्यू टू द लॉस ऑफ इलेक्ट्रॉन it causes this chlorophyll A positively charged. काय, due to loss of the electron it causes chlorophyll molecule positively charged. आता हा positively charged होतोय and then this chlorophyll can attract electron from Mn second. Mn second पासून electron attract करतोय and then Mn second is converted into Mn third and then after that this Mn can attract electron from water molecule and it can convert water into the oxygen molecule and 4 proton. Okay. Then the electron transferred from chlorophyll A to the pheophytene. After pheophytene, the electron transferred to chlorophyll A1 via QAFEQB, plastoquinone, resic protein, cytochrome F and plastocyanine. आता इथं फक्त एवढंच सांगायचं की इलेक्ट्रॉन कॅन ट्रान्सफर व्हाया pheophytene to the the electron are transferred from pheophytene to the chlorophyll A1 via QAFEQB, plastoquinone, resic protein, cytochrome F आणि plastocyanine. फक्त यांची नेम सांगायची. इथं ऑक्सिडेशन स्टेट काय चेंज झाली आहे हे काहीच डिक्टेट करायचं नाही. ठीक आहे. देन हे झालं अबाउट फोटोसिस्टम सेकंड. फोटोसिस्टम सेकंड मध्ये क्लोरोफिल सांगितलं, इथे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर कसं झालं ते सांगितलं. देन फिओफायटीन पासून क्लोरोफिल A1 मध्ये कसं ट्रान्सफर झालं ते पण सांगितलं. देन याच्यामध्ये आणखी एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे जो की तुम्हाला फोटोसिस्टम सेकंड मध्ये एक्सप्लेन करायचं ते म्हणजे ड्युरिंग दिस इलेक्ट्रॉन फ्लो देर इज अ कन्वर्जन ऑफ 2 ATP molecule to the 2 ADP molecule to the 2 ATP molecule is takes place. Okay, this is all about the photosystem second. Then now we will discuss about the photosystem first. The photosystem first मध्ये एक्सप्लेन करायचं. देन याच्यामध्ये जसं इथे सांगितलं it uses the chlorophyll A second as a reaction center. तसं इथं पण सांगायचं it uses the chlorophyll A first as a reaction center which is having maxima at P700 nanometer. म्हणजे P700 nanometerची लाईट वेवलेंथ ची लाईट त्याने ऍब्सॉर्ब केली आहे. देन इट एक्साइट्स इलेक्ट्रॉन अँड ट्रान्सफर टू द रिसेप्टर. देन इलेक्ट्रॉन आर ट्रान्सफर टू द आयन सल्फर सेंटर, देन फेरेडॉक्सिन and then it is transferred to the NADPH and finally it can convert CO2 to the carbohydrate. Okay, हे झालं about the photosystem 1. आता ही जी फोटोसिस्टमची आपण प्रोसेस ड्रॉ केली, या प्रोसेस मध्ये असं सांगितलं जातं की दिस फोटोसिंथेसिस प्रोसेस हॅव ऑकर इन 2 डिस्टिंक्ट फेजेस. याच्यामध्ये काय सांगायचं की ही जी प्रोसेस आहे ओव्हरऑल याच्यामध्ये 2 डिफरंट फेजेस आहेत. इथंच लिहिते 2 डिस्टिंक्ट फेजेस. याच्यामध्ये एक लाईट रिॲक्शन ऑब्झर्व होतीये आणि अनदर वन इज अ डार्क रिॲक्शन. एक लाईट रिॲक्शन आहे आणि एक डार्क रिॲक्शन आहे. आता याच्यामध्ये जी लाईट रिॲक्शन आहे या लाईट रिॲक्शन मध्ये काय सांगितलंय, इट कॅन जनरेट ड्युरिंग दिस लाईट रिॲक्शन इट कॅन जनरेट दी एटीपी मॉलिक्यूल. इथे झालंय एडीपी पासून एटीपी मध्ये कन्व्हर्जन झालंय. म्हणजे ही जी फोटोसिस्टम सेकंड मध्ये जी रिॲक्शन हॅपन झाली एटीपीचं एटीपी मध्ये कन्व्हर्जन झालं यालाच म्हटलं जातं लाईट रिॲक्शन. ठीक आहे. देन डार्क रिॲक्शन. डार्क रिॲक्शन मध्ये काय, then dark reaction involve synthesis of carbohydrate. ठीक आहे. it involves synthesis of carbohydrates. म्हणजे काय, ठीक आहे. then बघूया रिॲक्शन इन्व्हॉल्व इन फोटोसिंथेसिस
आता हे मेकॅनिझम बघितलं, फक्त इलेक्ट्रॉन फ्लो सिक्वेन्स बघितला. आता याच्यामध्ये कोणकोणत्या रिॲक्शन ऑब्झर्व झाल्या ते बघूया. तर फर्स्टली फोटोसिस्टीम सेकंड मधली रिॲक्शन लिहूया. फोटोसिस्टीम सेकंड इथं बघा, इथं होती 2 वॉटर मॉलिक्यूलचं कन्वर्जन कशामध्ये झालंय, 2O2 सॉरी इथं 2 ऑक्सिजन मॉलिक्यूल नसतील, फक्त सिंगलच ऑक्सिजन मॉलिक्यूल असेल. तर 2 वॉटर मॉलिक्यूलचं कन्वर्जन ऑक्सिजन मध्ये आणि 4 प्रोटॉन मध्ये. ठीक आहे, मग 2H2O can convert it into one of the oxygen molecule, 4 number of a proton and 4 number of electron. ही फोटोसिस्टीम सेकंड मध्ये रिॲक्शन ऑब्झर्व झाली, म्हणजे ही फर्स्ट रिॲक्शन. देन आता फोटोसिस्टीम फर्स्ट मधली रिॲक्शन घ्यायची आहे. फोटोसिस्टीम फर्स्ट मध्ये कुठली आहे, NADPH ची आहे. त्यासोबतच आणखी CO2 ची सुद्धा रिॲक्शन आहे. तर मग याच्यामध्ये बघा, फोटोसिस्टीम फर्स्टली 2 NADP plus molecule can combine with the 2 proton, which is again combined with the 4 number of electrons, and finally convert NADP plus to the NADPH. Okay, then these two reactions are called light reactions. Then आता ह्या फक्त दोनच रिॲक्शन नाही, त्याच्यासोबत अगेन 2 NADPH अगेन कंबाईन होतोय विथ CO2 मॉलिक्यूल. 2 NADPH plus 6 number of CO2 molecule, which is also combined with the 12 number of a proton and converted into 12 NADP plus 6 number of a H2O molecule. And after addition of these three reactions, we will write net reaction, which is of a 6 CO2 plus 6 H2O and finally C6H12O6 plus CO2. जी की आपली मेन रिॲक्शन आपण लिहितो, त्यालाच म्हटलं जातं नेट रिॲक्शन. ठीक आहे, these three reactions are observed in a photosynthesis process. फोटोसिस्टीम सेकंड ची एक रिॲक्शन लिहायची, फोटोसिस्टीम फर्स्ट मध्ये 2 रिॲक्शन लिहायच्या तुम्हाला, अँड देन फायनली नेट रिॲक्शन. रिॲक्शन्स थोडे प्रॅक्टिस केल्यानंतर ह्या लक्षात येतील. Okay, this is all about the photosynthesis process.